यायला आजपर्यंत एवढं कोणी ऐकून घेतला का तू? काय छोड गेली बांध करून करून मोठे झाले आपले बांध कोरले नाही तर काय अरे बाप एवढं बोल राहिला तो चुलतेच पोर काय करू राहील तिथं? त्यांचा बंगला चालू आहे ना तिथं, यांनी जमीन घेतली ना इथं, बंगला बांधून राहील नवीन. आलं तीन जमीन घेतली बांगला बांध राहिली हा. आणि तो काय मा काय आपलं आहे ना घर, काय कवर पत्र्याच्या घरात राहते बंगले बांध राहिले. त्यांनी इकले जमिनी, काढले कर्ज. मी काय जमीन विकू का बावळ्या? त्याला काय होतं नादा पुढं सगळं बांध त्यांच्या रिश्व तू बांगला बांध दाद्या तू काही कमी नाही. तू बी नशी त्या सारखा दुखतं नशी वाट ठेवतो रे. यांचं जर रीस पुरी करायची असेल ना मी अख्खं घर जाळून टाकेल यांचं. तू एवढं लक्षात ठेव. काही जमीनच इकायची ना आपली रोड फ्रंटची 2 एकर आहे, तिला गिरायक पाहिजे. गिरायक काय गिरायक पप्पाला सांगतो मी आम्हीच घेऊन टाकतो तुझी जमीन. किती तुझी जमीन? माझी 2 एकर 2 एकरची किती होत्या? 1.5 कोटी ना. रुपये. हा पप्पा सांगतो मी 2 कोटी देऊन टाकते तिला. थोडा आम्ही सपोर्ट करतो. चालेल ना. सांगतो पप्पाला आपलाच माणूस हा, अय रोश्या लय दिवसापासून टॉक यायचं होतं पण आता येत नव्हतं तो चुलत भावामुळे. अरे मला वाटायचं ते लय चांगलं एवढं जळतं तो एवढं जळकत तुला सांगतो तो रिशू लगेच तिने बंगला बांध. अरे ते माझ्या एवढे दिवस बांध करू म्हणायचं त्यांनीच आमची आखी बांध खाली. ते तर मला माहिती रे पण तुला जर ते जिरवायचे असेल ना तू डायरेक्ट टॉप मॉडेल फॉर्च्युनर घे. त्याचा अख्खा पैसा संपलाय त्यांनी जमिनी केले बसल तर दाखतो अशी अशी ते जिरो आपण पण आता पैसा न राहिला. आताच बंगल्याचं काम केलंय मोजून 2 बिघे जमीन राहिले आता माग. काय 2 बिघे जमीन राहिली ना अरे ती काय कमी आहे का? टाक ती फुकून नादच पुरा करून टाक. ठीक आहे विकून टाकू आपण गिरायक पाय नाजच पुरं करून टाकू आपण आता. गिरायक काय गिरायक आम्ही आहे ना घेऊन टाकू तुझी जमीन. काय ती 60 लाख रुपये होती ना तो जमिनीचे 40 लाखाची गाडी घे आणि 20 लाख उडून टाक. साईड ला वा बुलट्यांनो गाड्या बिड्या काय दिसा द्या का नाही तुम्हाला? मावशीची गाणी रोशा पाहिलं ना एवढे दिवस आपली एकमेकांची जिरवायच्या नादात हाच आपली ठोकून चाललाय. पाय ना आता यामुळे डबी घेऊन जायची वेळ आली. चला मग आता काय. अरे बाजूला सरक आला तुझा बाप रे. अरे बाजूला सरक आला तुझा बाप